हॅलो एव्हरीवन. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. अंधारीचा सेकंड पार्ट आहे आणि खूप खूप लेट आलेला आहे. पहिला पार्ट मी अटॅच करून मी खाली. चला आता आम्ही चाललो जंगल सफारीसाठी. गाड्या आलेल्या आहे. मस्त खूप छान वाटलं सकाळी सकाळी. दोन जिप्सी आहे. तर पाच निघालो आम्ही जंगल सफारी. तनु हॅलो हॅलो हॅलो. और देखो देखो ना देखो ना देखो ना गाइस बहुत ठंड है. देखो घेतला का सूर्य. आपण अर्धा घंटा वाट पाहता का सूर्य वर याची येते बावर सांगा लागते काय. क्या मौसम क्या नजारा. क्रूजवर जा थायलंडला जा. आपका ये प्यार, आपकी ये मोहब्बत ऐसे हमारे नवीन नगराध्यक्ष बनले अब्दुल भाई. हे घेतला वैराट जंगल सफारी. वाव. वैराट सैराट. ए हाव हॅलो हॅलो. अँग्री गार्ड. मला शांतता पाहिजे. कुठे कुठे अनुभवा इथे या. अनुभवा आपलं टुरिझम मोठं करा. तो आता हा हे खरी आणि हा हा काय करताय. हावरिंग म्हणजे ते पहिले ते पाहून घ्या, मग नंतर ते सांगा एक्सप्लेन करा. पहिले पाहून घ्या. इथं पक्षी एक उडत आहे, कंटिन्यू पॅरेलल आहे, म्हणजे जमिनीला आणि त्याची हाईट एकदम पॅरेलल आहे. वर चालला ना खाली चालला. खूप सुंदर नजारा आहे. वाव. अच्छा खाली शिकार आहे. हो का. कंटिन्यू का इथली तोसा थोड्या मन भरून पाहून घ्या. तर चला आम्ही आता इथे चाटी बल्डा कॅम्पला आलेलो आहो. हिडन कॅम्पला. चला तुम्हाला इथे दृश्य दाखवतो. छान अशी मचान बांधली आहे. की जीवन हे खूप सुंदर आहे. कारण की जीवन जगण्याचा फक्त आनंद घेतात आणि जे आनंद इथून इथून किती थोडस झूम करून वाघ कुठं दिसू शकतो. या सफारीचं नाव फक्त चिखलदरा जंगल सफारी आहे आपलं. चिखल तुम्ही बोलताना तेवढं बोलले तरी काम होऊन जाते. चिखलदरा जंगल सफारी. वैराट सफारी का चिखलदरा जंगल सफारी. अच्छा म्हणजे इकडे आहेच नाही. काही कनेक्ट आहे. रोडने बनवलेला आहे. निसर्ग रोड बनवला तुम्हाला. वेगळे शौक आहे मग. म्हणजे काय म्हणते बाबू इकडे पाय. अरे हे काय म्हणते. स्माइल. इळेले लटकवते म्हणते ह्या काट्या. चला ही पहिली प्रशिक्षण संस्था आहे इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. तर इथे आम्हाला त्यांनी आणलेलं आहे दाखवण्यासाठी. खूप सुंदर आहे अशी वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा. सिल्वर ओक. हरियाल सभागृह. हे जे झाड आहे मोठ्यानं बोला. हे जे झाड आहे हे खूप जुनं झाड आहे. हे 30 वर्ष झालेले आहे. हे झाड एवढंच राहते. हो का. हा आणि हे झाड तुम्ही पाहू शकता.
ते खूप असे छान झाड आहे. आणि एक झाड तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्या झाडाला 30 वर्ष झाले आहेत. ते एवढंसं का झाड आहे म्हणजे अच्छा. ते फुलं तेवढी शिकतात. गोव्याला आपण ते म्युझियम पाहायला गेलो होतं असंच फील होतं तिथं. पण ते मला चांगलं वाटतं की ते टाईप करा तिथं पूर्ण माहिती मिळते. हा हो चल. वा बोला ना भाई, तुमचा आवाज ऐकायला. रश्मितेचा सत्कार होता. बोला ना. चालू झाला व्हिडिओ चालू झाला. हा कंटिन्यू. तर धन्यवाद तेकडे मॅम. आणि आता ते त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही व्हिजिट केली. त्यांनी आमचा खूप सत्कार आणि खूप मनापासून त्यांनी ब्लॅक टी पण आम्हाला पाजली. आणि जे सगळ्या कलाकारांचं तेकडे मॅम यांच्याकडून सगळ्यांचं एक रील स्टार यांचं एक मनोगत व्यक्त करून आणि एक त्यांच्याकडून एक खूप छान असं गिफ्ट देत आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळ्यात पहिले येणार आहे रश्मी सोनवणे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, कारण की तुमच्या टाळ्या हे त्यांचा मनोगत आणि आत्मविश्वास वाढवते. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर येणार आहे बिपिन भावरे. या इकडे या फटाफट. वेळेचं प्रतिबंध असल्यामुळे आपण हा कार्यक्रम लवकरात लवकर पार पाडणार आहोत. टाळ्या थांबलेले पाहिजे. ओके. त्यानंतर येणार आहे तन्वी काकड. टाळ्या थांबलेले पाहिजे, कारण की तुमच्या टाळ्या आहे त्यांचा आत्मविश्वास आहे. त्यानंतर येणार आहे विशाल सर. विशाल पिसाळ जे मराठवाड्याचे खूप छान आणि सगळ्यांना हसवतात क्रिएटर. हा मान आहे. त्याच्यानंतर सारंगदादा सोनवणे. सारंगदादा सोनवणे. त्याच्यानंतर रजत आपलं रजत वानकडे. प्लीज गिव्ह इट रजत वानकडे. यवतमाळचे क्रिएटर. आणि सर जे शूट आहे की नाही, हे शूट खूप सुंदर डायरी तर म्हणजे आयुष्यभर सांभाळून ठेवेल सर. डायरी म्हटलं आयुष्यभर सांभाळून ठेव. टाळ्या थांबलेले पाहिजे, कारण की तुमच्या फोटो या व्हिडिओ द्या. त्याचं ऑफिस आहे नागपूर, पुणे आणि अमरावती. 3 ऑफिस आम्हाला टाळ्या थांबलेले फोटो थोडे एकूण चालू पाहिजे. लोकांनी एवढा त्रास दिला. त्यानंतर आणि एकदम डिसेंट त्यांनी ड्रायव्हिंग केली आहे. आम्हाला खूप छान वाटतं. तालिया. खूप सुंदर अशी त्यांनी रंगोली आणि त्यांच्या गाण्याच्या सुराने सगळ्यांचं मन जिंकून घेतलेले असे त्यांचं पण टाळ्या वाजवतात. आता तुम्ही तर बघितलं, आम्ही ज्या कुटीत राहिलो होतो इथे ती रूम तर बघितली, पण अजून इथे छान छान रूम आहेत आणि त्याला टेंट आहे. अजून आहे म्हणते काहीतरी रूम, तर ते तुम्हाला दाखवतो मी. इथे आमझरीमध्ये आम्ही आलो आहोत. खूप सुंदर आहे आणि इथे होमस्टेची पण सुविधा आहे, जेणेकरून बा इथल्या गावातल्या लोकांना रोजगार भेटेल त्यांच्यासाठी. तर मी आजपर्यंत चिखलदरामध्ये आली तर मी बस बाहेरून गेली की बा त्या एखाद्या रिसॉर्टमध्ये राहिलं, जेवण केलं, बाहेर फिरलो, 4-5 ठिकाणी गेलो. पण हे इथे जर तुम्हाला चिखलदरामध्ये आल्यावर जर आपल्याला फॉरेस्ट लाईफ आपण जगलो नाही तर काय जगलो. आपल्या शहरात हॉटेल आहे, आपण तिथे जेवायला जातो आणि आपण कुठे बाहेर ठिकाणी गेले तर तिथे आपण हॉटेलमध्येच रूम करतो. पण इथे जर फॉरेस्ट लाईफ जगायची असेल तर नक्की इथलं होमस्टेमध्ये जात जा. आणि जेणे आम्ही तर खास याच्यासाठी इथे आलो होतो की इथले जे लोक आहे मेळघाटचे, आम्ही तर मेळघाटच्या स्टार्टिंगलाच आहे इथे, आणि मेळघाटच्या लोकांना इथे रोजगार भेटला पाहिजे ह्या उद्देशाने इथे आलो आहो. आणि जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. बहुतेक खूप जणांना माहिती आहे आणि खूप जणांना माहीत पण नाही आहे नेमकं इथे होमस्टे आहे की नाही आणि कसं असते काय असते. तर आम्ही आलो आहो आणि खूप छान रूप आहे. जेवण तर एवढं एक नंबर,
तुम्हाला सांगू शकत नाही. आणि छान जंगल सफारी झाली, आम्हाला खूप सगळे प्राणी पण दिसले, खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला. आणि पहिल्यांदा मी चिखलदरामध्ये एवढा एन्जॉय केला रिअली. आणि नक्की ते राहण्यासाठी असं यायचं जायचं नाही, नक्की ते राहण्याचा अनुभव घ्या. काल आम्ही काय म्हणते तुला छान आम्ही शेकोटी वगैरे केली, डान्स वगैरे केले, गाणे वगैरे म्हटले, ऑसम, खूप खूप मजा आली. तर नक्की तुम्ही आमझरीमध्ये नक्की व्हिजिट करा. आणि आता तुम्हाला बाकीचे रूम्स दाखवते मी. त्या साईडला तिथे आमची कुटी आहे आणि इथे हे फाउंटेन वगैरे छानपैकी. आणि इथे पण टेंटचं परवानगीशिवाय आज जाऊन असं लिहिलं आहे, पण आम्हाला परवानगी दिलेली आहे. आणि पर्यटन संकुल मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा आमझरी पर्यटन संकुल बाना कॅम्पची इथे अरेंजमेंट आहे. तर आम्ही आलो आहे आमझरी येथे आणि ते आम्ही कुटीत इथे छान छान कुटी म्हणजे रूम आहे, तिथे आम्हाला रूम दिली होती. आता तुम्हाला मी टेंट दाखवणार आहे, पण सगळ्यात पहिले बघूया आपण इथला भालू. तर चला आपण भालू बघू. नाही हा भालू नाही, हा भालू बघू. आज भालू ओरिजिनल आहे. ब्रँड इज हा ताडोबाच्या जंगलातून आणलेला आहे, मेळघाटच्या जंगलात भालू. ब्रँड इज इसलिए हम बोलते हैं, आई एम ओके. भालू के साथ चालू. ओ शालू, ओ शालू शालू फंस शालू. गए यार शादी करके. इथे जे खूप सुंदर असे टेंट आहे, जसं नाव दिलं इथे सिपना, आणि इथे खापरा, इथे वान, इथे चंद्रभागा, छान छान नावं दिले आहे इथे. आणि खास तर तुम्हालाही माहिती आहे वॉशरूम खूप चांगले पाहिजे. आपण कुठेही जातो तर झोपायला काय तर कुठेही गादी टाकून माणूस हे करते. वॉशरूम आणि जेवण. आणि मी इतके लेडीजचा विषय घेतो तेव्हा त्यांचं नावच आंबा ठेवलं असं करा. हे बघा आता हा एक टेंटचं तुम्हाला दाखवते मी. वरतीच आंब्याचं झाड आहे आणि या टेंटचं नाव सुद्धा त्यांनी आंबाट ठेवलं आहे. तर आपण इथे आमझरी म्हणजे इथे आंब्याचे झाडं असल्यामुळे सगळ्या कुटीला सगळ्या रूमला त्यांनी याचेच आंब्याचेच नाव दिले आहे. हापूस हे ते बदामी नीलम, आम्ही नीलममध्ये आहोत. तर बघा आता ही रूम खूप अशी छान अशी रूम आहे. आणि ते 1-2 माणसं आरामशीर झोपते इथे. सोय फॅनची आहे आणि इथे ड्रेसिंग टेबल वगैरे आहे. म्हणजे तुम्ही खूप छान असं राहू शकता इथे टेंटमध्ये. ही पण इथे एक राहण्याची सुविधा त्यांनी दिलेली आहे बघा खूप. तर नक्की तुम्ही आमझरीमध्ये आल्यावर नक्की तुम्ही ते व्हिजिट करा. तुम्हाला टेंटमध्ये राहायचं टेंटमध्ये राहा, किंवा आम्ही ज्या रूममध्ये राहिलो तिथे राहा. आणि पुष्कळ इथे होमस्टे पण आहे. चला आता तुम्हाला बाकीचं दाखवते. अच्छा हो, मी पाहिलंच नाही. अरे हो, आणि वॉशरूम तर मेन राहिलंच होतं. अटॅच संडास बाथरूम आहे. हां, हे असंच या रूमला अटॅच आहे. सोडून द्या. हे बघा असं आहे ना, हे राहिलंच होतं. बघा आता किती सुंदर आहे. मेळघाटचं तुम्हाला एक नक्षा दाखवते आणि माहिती. हा ना, करतो ना पहिले हे याच्यामध्ये पूर्ण असं करतो, मग शेवटी 5 वर व्हॉइस ओव्हर करून तो वाचून ना. चला आता आम्ही आलो शासकीय वन उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्प इथे. आता चला आता इथे काय होणार आहे बघू आपण. हे चल, वाघाचा आवाज, वाघ पाहिजे ये रे. आवाज प्राण्यांचे आवाज. सगळ्या प्राण्यांचे. हो का? अरे मग तो देव मागे लागते विचार कधी ते क्रॉस करताना त्या देवाला काय म्हणून दिले बोला. हो, पटोपटच घेऊन राहिली. काट किती काट. जान्हवी एक आहे
इथे आम्हाला सगळ्या प्रकारची माहिती मिळाली, प्राण्यांची, जिथे काही अजून सगळं काही आहे मेळघाटात तिथली सगळी इथे माहिती मिळाली आम्हाला. मग आम्ही निघालो ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. आता कुठल्या ॲक्टिव्हिटी करणार आहे, कुठल्या या तुम्हाला इथे माहीत पडणार आहे, तर माझा व्लॉग नक्की बघा पूर्ण. अरे आम्ही खाणं दिसून आला तू पीके मधला. बोली का धोका ड्रोन पाहिजे सरळ चालला मागे घे अबे डायरेक्ट ना पुढे. त्याला माहिती ठीक आहे त्याचा ड्रोन नाही 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 जाऊ घाबरून राहिली बस दादा. घाबरू का चढली गायले पाय सरळ करता मी पाय सरळ कर. अरे देवा मिनेचा तिकडे मिनेचा ड्रोन कुठं ड्रोन ए साई बाबा ड्रोन ले मागे तुम्ही एवढा मोठा हळू तारे. क्या बात है तारे. नाही केलं एन्जॉय केलंय. व्हेरी गुड. क्या हात सोडा हात सोडा विशाल हात सोड. पडत नाही तू पडत नाही. मला उंचीच्या भीतीने वाटली बाई बोंबून. अरे माई या बोंबल बाई बोंबलून पाठवून राहिली माई. कोणाला पण करायला लावा ते पुढे घेऊन ये. करून घे. नाही मी एक्सपिरियन्स कसं वाटलं? एकदम कसं काय किती ओरडते बाई. ना तिकडून म्हटलं तुम्ही एकटा जा मी एकटा होतो. कल्ला करू करू त्या माणसाला डिस्टर्ब केलं. आता काय करून राहिली? आवाजच कम झाला एकदम. तो मला पिक्चर आठवला. तो कोणता? तो ऋतिक रोशन. तो पिक्चर नाही काय मग जाऊ दे, तो दिवस निघून जाईल. दिल चाहता है पिक्चर. हो विशाल दा. अरे डर के आगे जीत होती है. रोशन दा तर कोमातच गेला सारखं. लय केली नाही हिंमत तरी मला ही इच्छा करायची असं चल आपण जाऊ. तुम्ही चला तुम्हाला पण काही समोर पाहायचं. खाली समोरच्या रस्त्यावर नाही याच्यावर वजन ठेवायचं याच्यावर. क्या बात है रश्मिताई. व्हेरी गुड. ये क्या बात है. जमलं अरे खाली पोर राहिली वा. अरे बापरे खाली दाखवून राहिली. एवढा कॉन्फिडन्स लागत त्याच्यावर पायडल कसं काय? हे कसं आहे गचकन चाललं जातो ना आपण. एवढा कॉन्फिडन्स. दादा ते पायडल मारावं लागते. ऑल द बेस्ट. क्या बात है सारंगा. ताई तिकडून चालली ताईने घ्या व्हिडिओ. जय गजानन. व्हेरी गुड तन्वी. व्हेरी गुड. ये आमचे इथे सगळे ऍक्टिव्हिटी झालेले आहे आणि या दादांनी आमचे खूप सुंदर असे फोटो काढलेले आहे. थँक्यू दादा. भले यांच्या आता अंगावर अजगर असेल पण तो निर्जीव आहे. भिऊ नका. जास्त माहिती यांनी आम्हाला खूप काही सांगितलं जंगल बद्दल आणि खूप फॉरेस्ट बद्दल यांच्या मनात प्रेम. आणि खूप ह्या एकदम छान आनंद झाला आमच्यासोबत येऊन. अरे वा. बोलत राहा नवीन आणि इतक्या छान महागाच्या कॅमेऱ्यात आमचा फोटो काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. खूप धन्यवाद. तर चला मित्रांनो खूप छान असं आमची आमझरीची ट्रिप झालेली आहे आणि खूप काही आणि आम्हाला खूप असा आनंद होत आहे की आम्ही इथे फक्त फिरायसाठी नाही पण काहीतरी काम करायसाठी आलो होतो आणि ते आमचं झालेलं आहे गावातल्या लोकांसाठी. खूप ते तो आनंद खूप असा वेगळा आहे आमच्यासाठी आणि खूप छान ॲडव्हेंचर केले आणि सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आता कोणाकोणाचे नाव घेऊ. सगळेजण होते, भरपूर जण होते. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी आम्हाला इतकं चांगलं आमझरीच्या तिथे थांबवलं, आमची म्हणजे काय म्हणते त्याला काळजी घेतली, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि आता आम्ही निघत आहोत परतवाड्यासाठी आणि मग नाही आता आम्ही निघत आहोत अमरावतीसाठी. काय म्हणणं आहे सोनूने? यस आय एम सो हॅपी.
तर चला आता माझी मुलंही वाट पाहत आहे, तर चला आम्ही आता निघतो. आणि बघा सूर्य मावळत आहे आता, खूप छान वाटत आहे. बघा हे इथे स्ट्रॉबेरी घेऊन राहिले आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या चिखलदऱ्यामध्ये स्ट्रॉबेरीची शेती आणि कॉफीची शेती आपल्या इकडे होते. आणि स्ट्रॉबेरी ही फ्रेश आहे आणि माझ्या ही हातात आहे आणि ही इतकी गोड आहे, कारण मी स्ट्रॉबेरी विकतची खाल्ली बाहेरची, तर मला खूप आंबट लागली, त्याच्यानंतर मी खाल्ली नाही. पण आता मी ही खाणार आहे. ती विकतची आंबट असल्यामुळे मी कधीच खात नव्हती, पण मी कालपासून 2 डबे तरी गेलेच माझ्या पोटात. आता ही बिलकुल आंबट नाही, कचाळ जाते पोटात. दुसरी चॉकलेट खाऊ ना. चल बाय विशाल, बाय बाय. खूप खूप थँक्स टू विशाल सर, यस विशाल सरांना खूप खूप थँक्यू. प्रशांत दादा, उदर एक गाडी मी चेतन भाई, यस चेतन. अँकर पैसे भेटून जाईल तुमचे. साहेब टायमार पाठवता फक्त. इन मनाली आफ्टर 3 months अगेन. ओके. सफारी कॅम्पर मध्ये बसून आले ते खडे खडे. ऐका ओ ऐका ओ चालू ऐका. सफारी कॅम्पर मध्ये उभे राहून आले ते खडे खडे आमचे रजत वानकडे. तर चला, तर आज झालेलं आहे आमचं जंगल सफारी. आम्ही आलो आहोत घरी, खूप एन्जॉय केलं. आता बिपिन त्याच्या रूमवर जाणार, आम्ही इथून आमच्या घरी जाणार. तर मी हा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.